शेती करू फायद्याची कृषी व कृषीपूरक उद्योग व्यवसायांसाठी मार्गदर्शनपर मुलाखत मार्गदर्शक सहभाग कृषी तज्ञ डॉक्टर प्राचार्य प्रकाशजी भांगरत निवेदक कृषी उद्योजक शरद फरडे या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता सुख समृद्धी नर्सरी शहापूर शेती करू फायद्याची। नमस्कार। नमस्कार। आज आपल्या मशालच्या स्टुडिओमध्ये शेती करू फायद्याची या विषयावर बोलण्यासाठी कृषी तज्ञ तिसाई कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाशजी भांगरत सर आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। सर नमस्ते। नमस्ते। आपण अलीकडे पाहत आहोत की बाजारात काय खपतंय ते आपल्या शेतात पिकतंय का हे सूत्र जोपर्यंत शेतकऱ्यांना कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचं बळीराजा समृद्ध होणार नाही। यासाठी बदलत्या काळानुसार आमच्या शेतकऱ्यालाही बदलावे लागेल आणि याच विषयावर शेती करू फायद्याची या विषयासाठी कृषीचे तज्ञ इथले भूमिपुत्र प्राचार्य डॉक्टर प्रकाशजी भांगरत सर यांना आम्ही स्टुडिओमध्ये निमंत्रित केले आहोत। भांगरत सरांना ठाणे जिल्ह्याच्या येथील शेतकऱ्यांच्या भौगोलिक स्थितीचा पूर्ण अभ्यास आहे। याचबरोबर कोणत्या भागामध्ये कोणती पिकं येऊ शकतात, कोणती पिकं कोणत्या काळात घेतली पाहिजेत यावर संपूर्ण अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव हा निश्चितच मशालच्या वतीने आम्ही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। सर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतोय की ठाणे जिल्ह्यातील शेतीची सध्याची स्थिती आहे ही काय वस्तुस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी या वस्तुस्थितीवर काय उपाययोजना केली पाहिजे? प्रथमतः ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर एक शहरी जिल्हा म्हणून आज त्याच्याकडे पाहिलं जातं, पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला 4721 चौरस किलोमीटर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळापैकी 40% क्षेत्रफळ म्हणजे जवळजवळ 1,52,000 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र हे एकट्या शहापूर तालुक्याचे आहे। म्हणजे जवळजवळ 40% क्षेत्रफळ हे शहापूर तालुक्याचे आहे। उर्वरित भिवंडी ग्रामीण, मुरबाड, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण याचा जर विचार केला तर किमान 67 ते 70% क्षेत्र हे ग्रामीण भागातलं परंतु शेती क्षेत्राखाली विकसित होणार आहे अशी स्थिती आजही या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आहे। एवढंच नव्हे, मुरबाड मधील बारवी धरण माजी महसूल मंत्री तत्कालीन सिंचन मंत्री शांताराम भाऊ घोलप यांच्या आशीर्वादाने त्या भागात झालेली छोटी छोटी धरणं, मग ते पवाळ्याचं धरण असेल, सोनाळा असेल, नसई असेल, ही जी छोटी छोटी धरणं आहेत, रावगाव असेल, या धरणांमुळं मुरबाड तालुक्यातील सिंचन शेती बऱ्यापैकी विकसित चांगल्या पद्धतीची आहे। शहापूर तालुक्यामध्ये भातसा, तानसा, वैतरणा ही जरी मोठी धरणं असली तरी प्रत्यक्षात भातसाच्या डाव्या कालवाद्वारे काही अंशी सिंचन क्षेत्र विकसित झालेलं आहे। त्याचा फायदा भिवंडी ग्रामीणला सुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असणारी छोटी धरणं जांभा, मुसई, आदिवली, डोळखाम अशी काही धरणं आहेत। असनोलीचा पाझर तलाव असेल, वेळोळी धरण असेल, ही काही छोटी मोठी 13 धरणं आहेत। या धरणांच्या माध्यमातून शहापूर तालुक्याचं सिंचन क्षेत्र काळू, कांडवी, भातसा
या 3 नद्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सिंचनाखाली येऊ शकतं. ते करण्याचा काही अंशी प्रयत्न झाला, परंतु शहरी जिल्हा पाहिल्या कारणाने भविष्यामध्ये समुद्र सपाटीपासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत एक मुंबई इलाका अशा प्रकारचं जे धोरण आज पाहावयास मिळतं आणि त्यामुळं ग्रामीण भागातली शेती त्या दृष्टीने विकसित व्हावी यासाठीच प्रयत्न केले गेले नाही. तरी सुद्धा 1995 साली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातलं शिरगाव, भातसई आणि दहागाव या 3 गावांमध्ये बऱ्यापैकी शेती होती. पण त्यानंतर मी या जिल्ह्यामध्ये फिरत असताना मी पाहिलं की इथं दुबार प्रकारची शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारू शकतं. आणि जर तसं केलं नाही तर माझ्या जमिनीत काहीच पिकत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जमिनीची विक्री होऊन इथला शेतकरी भूमिहीन होऊ शकतो हे वेळीच माझ्या लक्षात आल्या कारणाने मी गावोगावी फिरून गावातील किमान एक तरी शेतकरी तयार होईल अशा प्रकारचा 60 ते 65 गावांमध्ये प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात मी यशस्वी ठरलो. आणि म्हणून आज शहापूर तालुक्याची जी स्थिती दिसते त्या स्थितीमध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये, भाजीपाला क्षेत्रामध्ये शहापूर तालुका चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न घेत आहे आणि शेतकरी आर्थिक स्थिती त्या ठिकाणी सुधारू पाहत आहे हे माझ्या पाहण्यात आलेलं आहे. आज स्थिती पाहिली तर तेवढ्यावर अवलंबून राहता येणार नाही. म्हणजे तो 95 पासूनचा आता 2023 पर्यंत हा 25-26 वर्षाचा काळ जर लक्षात घेतला तर आता खरं म्हणजे आपण मुंबईच्या फार जवळ आहोत. मुंबई मधला जो ग्राहक आहे याच्याकडे पैशाची कमी नाही, फक्त इथल्या शेतकऱ्याची मानसिकता पाहिजे की मी माझ्या शेतीतून, शेतीपूरक उद्योगातून जे काही उत्पन्न काढेल ते चांगल्या पद्धतीनं माझ्या मुंबईकर जनतेपर्यंत, ठाणेकर जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नातून चांगल्या प्रकारचं अर्थकारण या जिल्ह्याचं घडू शकतं. कारण शेती हे एकमेव असं क्षेत्र आहे की त्याच्यातून हायएस्ट एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी क्रिएट होत असते. एकमेव क्षेत्र आहे. म्हणजे तुम्ही 1 एकर शेती लावली तर 40 लोकांना रोजगार मिळतो. इतकं मोठं क्षेत्र आहे. त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. परंतु मुंबई, ठाणे हे शहरी जिल्हे असल्या कारणाने इथला तरुण आणि त्याचं आकर्षण याचा जर विचार केला तर तो तरुण शेतीकडे आज त्या दृष्टीने पाहत नाही. एका बाजूला तरुण शेतीकडे वळत नाही, दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट सेक्टर त्याला खुणावतं. ग्रामीण भागातला आलेला तरुण कॉर्पोरेटमध्ये तितक्या प्रमाणात आपलं पाय रोवू शकत नाही आणि अशा पद्धतीत मधल्याच याच्यामध्ये तो तरुण फसलेला आहे. आता ह्या तरुणाला यातून बाहेर काढायचं असेल तर आज जे क्षेत्र आहे जिल्ह्याचं, तालुक्याचं, त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीत आणणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी जमिनी घेतलेल्या आहेत. त्यांनी जमिनी घेतल्यात, फक्त त्यांना सातबारा माहित आहे, जमीन कुठे आहे हे माहित नाही. म्हणून ते शेतकरी आहेत पण ते सातबारावरचे शेतकरी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, ते शेतावर जातात, शेताच्या बांधावर जातात आणि बांधावरून शेती करण्याचा प्रयत्न करतायत, पण मग त्यातून त्यांना काही मिळकत मिळत नाही. हा बांधावरच्या शेतकऱ्याचा प्रकार आहे. जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी आहे, कारण इथला शेतकरी हा मार्जिनल फार्मर आहे, 1 ते 5 इतक्या एकर मधला आहे. आणि तो जो शेतकरी आहे तो खऱ्या अर्थाने शेतातला आहे. तो स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात जातो, शेती कसतो, त्यातून उत्पादन काढतो, त्या उत्पादनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. हा
शेतातला शेतकरी हा तिसरा शेतीतला प्रकार आहे. परंतु आज तरुणांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला केवळ 7-12वरचा शेतकरी नाही, बांधावरचा शेतकरी नाही, शेतातला शेतकरी नाही, तर सुटा बुटातला शेतकरी तयार करणं ही काळाची गरज आहे. कारण आतापर्यंत ज्यांनी शेती केली, पारंपरिकता डोक्यात ठेवूनच शेती केलेली आहे. आजचा तरुण बऱ्यापैकी शिकलेला आहे आणि त्या शिकलेल्या तरुणाने जर विचार केला तर ह्या पारंपरिक शेतीला बगल देऊन तो जर आधुनिक शेतीकडे गेला तर खऱ्या अर्थाने शेती फायद्याची होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही आज आपल्या मशाल चॅनेलच्या माध्यमातून शेती करू फायद्याची हा जो संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे तो अतिशय समर्पक आहे. कारण जोपर्यंत तरुणाला शेती फायद्याची आहे हे कळत नाही तोपर्यंत तो त्या शेतीकडे वळणार नाही. तो जेव्हा शेतीकडे वळेल त्याला असलेल्या ज्ञानातून तो ती शेती डेव्हलप करायचा प्रयत्न करेल. खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट प्रकारची शेती तो करण्याचा प्रयत्न करेल. कारण ते आता शक्य आहे. मुंबई नाशिक, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आपल्यातून या ठिकाणी जातोय. दळणवळणाची सोय अतिशय चांगली आहे. रेल्वे आपल्याकडे आहे, हायवे आपल्याकडे आहे मुंबई नाशिक, त्याचबरोबर विमानतळ सुद्धा आपल्या जवळ जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आपल्या तालुक्यातून जाणारा शहापूर, सरळगाव, म्हसा, कर्जत JNPT किंवा शहापूर, मुरबाड, म्हसा, कर्जत JNPT हे जे मार्ग आहेत हे मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट की ज्या पोर्ट ट्रस्ट मधून या देशातला सर्वाधिक शेतमाल हा एक्सपोर्ट होतो, निर्यात होतो, त्या पोर्ट ट्रस्टला जोडला गेलेला आहे. हे जेव्हा इथल्या तरुणाला कळेल आणि तो तरुण जेव्हा या कॉर्पोरेट शेतीकडे वळेल तेव्हा त्याला शेतीचा फायदा काय आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही विचार करत होतो की लखपती शेतकरी निर्माण करणं, त्या माध्यमातून आम्ही प्रयोग केला आणि लखपती शेतकरी बऱ्यापैकी निर्माण केलेत. पण आता कोट्याधीश शेतकरी निर्माण करायचा तर त्याकरता JNPTच्या माध्यमातून जे आपण जोडले गेलो, फक्त ते जोडल्या गेल्यानंतर निर्यातक्षम शेती काय आहे याचा विचार तरुणांमध्ये रोवणं आणि निर्यातक्षम शेती तरुणांमध्ये विचार रोवल्यानंतर प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये त्या तरुण शेतकऱ्याला उतरवणं आणि जेव्हा त्याला त्याचं अर्थकारण करायला सुरुवात होईल तेव्हा खऱ्या अर्थाने नाशिक सारखी सह्याद्री ॲग्रो जे काही विलास शिंदे यांनी उभी केलेली आहे तशा प्रकारच्या सह्याद्रीच्या कुशीत वाढणाऱ्या शेतकऱ्याची सह्याद्री ॲग्रो या ठिकाणी निर्माण होईल आणि जिथला शेतकरी कोट्याधीश झाल्याशिवाय राहणार नाही तशा प्रकारची दिशा इथल्या शेतकऱ्याला देणं ही आजची काळाची गरज आहे. आणि मला आनंद वाटला की आपण मशालचं उद्घाटन केल्यानंतर पहिली माझी मुलाखत घेत आहेत आणि त्याचा संदर्भ तुम्ही देतात की शेती करू फायद्याची. आणि शेती करू फायद्याच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना मेसेज देऊ इच्छिता की नोकरीपेक्षा आजही शेती उत्तम आहे, परंतु ती उत्तम शेती कशी करायची त्याचं जर तुम्ही अवलोकन केलं, त्याचं जर तुम्ही शिक्षण घेतलं, त्या पद्धतीने जर तुम्ही त्या शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली तर तुमची शेती फायद्याची होऊन चांगल्या प्रकारचं अर्थकारण तुम्हाला मिळू शकतं. अशा प्रकारची शाश्वत बाब या जिल्ह्यात, या तालुक्यात निर्माण होऊ शकते यात मला कितीही शंका वाटत नाही. निश्चितच या ठिकाणी प्राचार्य प्रकाशजी भगत सर यांनी शहापूरचं जे केंद्र आहे, जो भौगोलिक विस्तार आहे तो JNPT बंदर असेल, मुंबई नाशिक या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण असेल, मुंबई समृद्धी महामार्ग असेल, मुंबई नाशिक हायवे असेल, या दृष्टिकोनातून शहापूरचं क्षेत्र हे किती केंद्रबिंदू महत्वाचा आहे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीतून या मुलाखतीतून त्यांनी आपल्यापर्यंत विचार पोहोचवलेला आहे. त्याचबरोबर जे भिवंडी असेल, कल्याण असेल, इथला जो क्षेत्रफळ आहे तो गोडाऊनच्या विस्तारीकरणामुळे बऱ्यापैकी व्यापला गेलेला आहे. त्याच्यामुळे शहापूर शहर, शहापूर तालुका आणि मुरबाड तालुका यामध्ये शेतकऱ्यांना आजही मोठ्या प्रमाणात शेती विकसित करण्याची संधी इथं उपलब्ध आहे. हे भंगत सरांनी इथं प्रकर्षाने आपल्या मुलाखतीतून शेतकऱ्यांपर्यंत तो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सर, माझा आपला दुसरा प्रश्न असेल, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी काय केलं पाहिजे? कसं आहे
आज आपण पाहतो वर्षानुवर्ष पारंपरिक शेती आपण या ठिकाणी करतो. शहापूर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत असल्या कारणाने इथं पडणारा पाऊस हा 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. जिथं जास्त पावसाचं प्रमाण आहे त्या ठिकाणच्या शेतीचा कस हा वर्षानुवर्ष कमी होत जातो. आणि मग ज्या ठिकाणी शेतीची सुपीकता कमी झालेली आहे आणि तिचं उत्पादकता वाढवणं ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय जमेची बाजू असते. मग ही उत्पादकता वाढवण्याकरता येथ्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्याचं जर अर्थकारण वाढवायचं असेल तर शेती आणि पूरक असे उद्योगधंदे त्याच्या सोबत त्यांनी करणं हे अतिशय गरजेचं आहे. आज आपण पाहतो की सह्याद्रीच्या अगदी माहुली पर्वतापासून तर आपण पाहतो अतिशय जैवविविधता आहे की ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. शेतीला अनुसरून मधुमक्षिका पालन म्हणजे मधुमक्षिका पालन हा पूरक व्यवसाय आहे. या पूरक व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची शेती करू शकता. आज मोठ्या प्रमाणात केमिकलचा मारा केल्यामुळं मधुमक्षिका आज आपल्याला पाहायला मिळत नाही. मधुमक्षिका ही तुम्ही जे पीक लावता त्याच्या परागीकरणाकरता अतिशय गरजेची गोष्ट आहे, महत्वाची भूमिका आहे. जर तुमच्या शेतात मधुमक्षिका फिरत असतील, मधमाशा फिरत असतील तर तुमचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं. त्या उत्पादनाबरोबर मधुमक्षिकेने दिलेलं मधाचं उत्पन्न हा सुद्धा एक हे होऊ शकतं. मी तुम्हाला शॉर्ट सांगतो, पुन्हा विस्तारित रुपयात तुम्हाला मी ते सांगेन. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मार्केट आहे आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आज गीर गाईचं दूध असेल म्हणजे गाईचं दूध, थोडक्यात गीरच असं मी म्हणत नाही, गीर एक ब्रँडिंग झालंय, पण गीर पेक्षा सहवाग नावाची जात आहे ही आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह होते, चांगलं त्या ठिकाणी दूध देते आणि तिला दुधाला चांगला भाव सुद्धा मिळतो. म्हणजे असे अनेकविध शेतकरी आहेत का ते 4-5 गीर गाईचं किंवा सहवाग गाईचं पालन करतात आणि त्यांचं दूध ते 90 ते 100 रुपये लिटरने मुंबई कल्याण सारख्या ठिकाणी विकतात आणि त्यातून उदरनिर्वाह करतात. म्हणजे दुग्ध व्यवसाय हा एक महत्वाचा त्या ठिकाणी विषय आहे की तो आपल्या शेतीला पूरक म्हणून आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग त्या दुधाच्या व्यवसायातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करून त्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना त्याच्यावर तुम्ही करू शकता. इतकी जैवविविधता आहे की आपली जी शेती आहे त्या शेतीला अनुसरून आपण जंगल व्याप्त शेती सुद्धा करू शकतो. म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपलं जे वातावरण आहे हे वातावरण जसं कर्नाटकचं वातावरण आहे त्याच्याशी मिळतं जुळतं आहे आणि म्हणून अगदी चंदनाची शेती सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता. फळबागाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात पठार आहे. विळोरीचं पठार आहे, डोळखामचं पठार आहे, माळचं पठार आहे, वेळूक वाशाळ्याचं पठार आहे, अनेक पठार आहेत, टाकी पठार आहेत. ही पठार आहेत, मोठं व्याप्त क्षेत्र आहे. या व्याप्त क्षेत्रावर चांगल्या पद्धतीनं जर फळबागांचं नियोजन केलं तर मुंबई सारखं मार्केट जवळ आहे. JNPTचा तुम्ही अगोदरच उल्लेख केला. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की आंबा आणि काजू, आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आंबा लागवड झालेली आहे, पण एकाच वेळेस आंबा आपल्याकडे मार्केटमध्ये येतो पण आंब्याला प्रोसेसिंग हा विषय आपल्याकडे अजून नाही. बऱ्याचदा मार्केटमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात यायला लागला पण लोक म्हणतात आंबा नको. मी म्हणतो अजून क्षेत्र वाढलं पाहिजे. वाढत्या क्षेत्राबरोबर आंबा पोळी असेल, आंब्याचा आमरस असेल, आंब्याचा पन्ह असेल, या सगळ्या गोष्टींचं प्रोसेसिंग युनिट्स तयार करून जसं इथलं दूध जेव्हा मुंबईत जातं तेव्हा शहापूरचं दूध म्हणून लोक ऍक्सेप्ट करतात कारण फ्रेश दूध मिळतं, तसंच इथला प्रक्रिया केलेला माल जेव्हा मुंबईत जाईल कुठचा आहे, शहापूरचा आहे, म्हणजे तो फ्रेशच आहे, तो 6 महिने 7 महिने साठवलेला नाही. ही एक मानसिकता लोकांमध्ये निर्माण होईल आणि इथल्या मालाला चांगला भाव त्या ठिकाणी
मिळू शकतो. आता आंबा जर म्हटलं, आंबा हे श्रीमंताचं पोर आहे, थोडीशी सर्दी झाली तरी दवाखान्यात घेऊन जायला लागतं. आमचा अजून आदिवासी बांधव आहे, तो अजून तितका सुशिक्षित नाही, तितका तो शेती क्षेत्राशी व्यापक दृष्टीने विचार करत नाही. त्याच्या डोक्यात जर आपण काजू जरी विषय ठेवला आणि काजूचं सुद्धा ह्या पठारावर जर चांगल्या प्रकारचं प्लांटेशन झालं, तर काजू पासून मिळणारा काजूगर याचं सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्केटिंग होऊ शकतं आणि एक हब इथं फलोद्यानचा निर्माण होऊ शकतो, एक ऍग्रो हब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आहे. आता पावसाळी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भात लागवड असते, पण माळरानं आहेत. या माळरानावर आता आपण पाहतो की ठाणे जिल्हा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोग्राम, ज्याला ओडीओपी प्रोग्राम जो म्हणतात, त्या प्रोग्राम मध्ये मिलेट्स म्हणजे छोटी जी धान्य आहेत त्यांच्यासाठी केलं. त्यात कोण आहे? वरी आणि नाचणी. मोठमोठी पठारं आहेत, पण नाचणीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे का? नाही. शासन तेवढ्या प्रमाणात लक्ष देते का? ओडीओपी प्रोग्राम असून सुद्धा शासनाने तितक्या मोठ्या प्रमाणात नाचणी वरीवर लक्ष केंद्रित केलं नाही. आजही माझा गाव खेड्यावरचा आदिवासी आहे, त्यांनी 2 एकर 3 एकर मध्ये जरी वरी लावली तरी तो चांगला 1.5 लाख 2 लाख रुपये त्या वरीच्या माध्यमातून कमवतोय. त्या वरीची प्रोसेसिंग केली, भरड जरी केली, भगर जरी केली, तर भगर सुद्धा चांगल्या भावात मार्केटमध्ये जाते. नाचणीचं क्षेत्र वाढवणं, नाचणीचं सत्व करणं सोपं आहे. केवळ नाचणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली, सकाळी सावलीमध्ये सुकवली, साल तिची सहजगत्या काढली, त्याची पांढरी नाचणी जी दिसेल ती दळली, अगदी चांगल्या प्रकारे जर तुम्ही नाचणी त्या ठिकाणी सत्व म्हणून 100-100 ग्रामचं पाउच केलं, तर आज 40 रुपये किलो जाणारी नाचणी तुम्हाला 200 रुपये किलोचा भाव मिळून देऊ शकते. जेव्हा ती दळली तर 100 किलो नाचणीतून 99 किलो पीठ मिळू शकतं. 1% घट होऊ शकते. पण प्रोसेसिंग केल्यामुळं व्हॅल्यू ऍडिशन जे होणार आहे, त्या व्हॅल्यू ऍडिशन मुळे माझ्या आदिवासी बांधवाचं कुटुंब चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करू शकतं. म्हणजे ज्या ज्या मला एकच म्हणायचंय, तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, तुझं आहे तुझं पाशी, जे तुझ्या जवळ आहे ना त्याचा सदुपयोग कर, त्यातून तुझं अर्थार्जन कर. बाकीचं आम्ही उच्च तंत्रज्ञान आणलं, ते आमच्या आदिवासीच्या डोक्यावर टाकलं, त्याला सांगितलं तू उच्च तंत्रज्ञानाची फुलशेती कर, त्याला मार्केट उपलब्ध झाली नाही तर तो, पण जे आहे त्याचाच जर योग्य वापर केला तर त्यातून त्याला चांगल्या प्रकारचं अर्थार्जन मिळू शकतं. हे करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. म्हणजे जे आहे, जे तुझ्याजवळ आहे ना त्यातून पहिल्यांदा अर्थार्जन कर, आणि मग त्या अर्थार्जन आल्यानंतर तू उच्च तंत्रज्ञानाची कास धर, आणि मग त्या अर्थार्जनातून तुझ्या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक ऍग्रिकल्चरचा त्या ठिकाणी विचार कर. हा एक प्रकार. दुसरं तुम्हाला सांगू इच्छितो की भातसा नदी दुथडी भरून वाहते, कानवी नदी सुद्धा बऱ्यापैकी वाहते, काळू नदी बऱ्यापैकी वाहते. मी तर सांगू इच्छितो, अगदी सरलांब्यापासून तर साण्यापर्यंत हा जो दोन्ही बाजूचा बेल्ट आहे भातसा नदीच्या काठावरचा, आज तुम्ही पाहिलात की आपलं वातावरण केळी पपई पिकासाठी अनुकूल आहे. केळी ही वसईची होती, वसई ही ठाणे जिल्ह्यातली पूर्वीची, परंतु आज केळी वसईची राहिलेली आहे का? जळगावची झाली. पण आज जळगावची केळी सुद्धा एक्सपोर्टला जाते, 3 दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाही. मी माझ्या कृषी तंत्र विद्यालयामध्ये मागील 10 वर्षापासून केळीची लागवड करतो, मोठ्या प्रमाणात केळी काढतोय, पण त्या केळीला चांगल्या प्रकारचा उठाव मार्केटमधून मिळतो. याचं कारण की मी काढलेली केळी ज्या ठिकाणी तो माझा वेंडर घेऊन जातो, तर तो मला सांगतो की 9 ते 10 दिवस तुमची केळी टिकते, म्हणून तुमची केळी आम्हाला परवडते. याचा अर्थ इथलं वातावरण केळी पिकासाठी अनुकूल आहे. आणि हा जो हब आहे, ह्या 5,000-6,000 हेक्टर मध्ये जर केळीचं मोठ्या प्रमाणात जर प्लांटेशन झालं तर इथला शेतकरी सुद्धा कोट्याधीश शेतकरी होऊ शकतो. आणि शहापूरची भेंडी जशी एक्सपोर्ट होते,
शहापूरची कारली जशी एक्सपोर्ट होते तशी शहापूरची केळी एक्सपोर्ट होऊन इथल्या शेतकऱ्याचं अर्थार्जन मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी जो राजाश्रय असतो, त्यासाठी जी ताकद लोकांना देणं आणि त्याप्रमाणे लोकांना मोटिवेट करून ते करणं गरजेचं आहे. त्याकरता जे लक्ष देणं ते राजकीय नेतृत्वाकडून ते होत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. तसं झालं तर इथं राहणारा आगरी, इथं राहणारा कुणबी, इथं राहणारा आदिवासी जो काही शेती करणारा आहे हा मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करू शकतो. त्याला लोकलने रोज जाण्याची आवश्यकता नाही. फुलशेतीचा विचार केला तर आज मुंबई जवळ आहे, दादर मार्केट जवळ आहे, कल्याण मार्केट जवळ आहे. अगदी तुम्ही पाहता, तुम्ही सुद्धा सोनचाफ्याची अतिशय चांगल्या प्रकारची शेती केलेली आहे की त्या सोनचाफ्याच्या शेतीतून तुम्ही तुमचा फार्म चांगल्या पद्धतीने त्याच खतात मेंटेन करता. 2 लोकांना त्यातून रोजगार मिळालेला आहे. तेच फुलशेतीचं माध्यम सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा फुलगंगा दारोदारी अशा प्रकारची संकल्पना लावून फुलशेतीचं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मोगऱ्याचं असेल, सोनचाफ्याचं असेल, जरबेऱ्याचं असेल, कार्नेशनचं असेल, गुलाबाचं असेल, या सगळ्या प्रकारच्या फुलांची निर्मिती आपल्या तालुक्यातून, आपल्या जिल्ह्यातून होऊ शकते. आणि मार्केट जवळ असल्या कारणाने फ्रेश कट फ्लॉवर्स चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात. अगदी एक्सपोर्ट फ्लोरिकल्चरचा जरी विचार केला तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करू शकतो. अगदी 10 गुंठ्यात 10 लाखाच्या पर्यंत उत्पादन काढणारी फुलशेती सुद्धा आपण करू शकतो. पण ती मानसिकता तरुणांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्याकरता डिव्होशन देणं गरजेचं आहे. कारण शेती करणं म्हणजे लावलं आणि डायरेक्ट कापाला जाणं, ही जी मानसिकता भात शेतीच्या माध्यमातून झालेली आहे, ती मानसिकता तरुणांनी पहिल्यांदा डोक्यातून काढली पाहिजे. मी त्या पिकाजवळ रोज गेलो पाहिजे, मी त्या पिकाला स्पर्श केला पाहिजे, मी त्या पिकाशी बोललं पाहिजे आणि बोलता बोलता मी त्याचं संगोपन करून त्यातून अर्थार्जन केलं पाहिजे. हे डोक्यात ठेवून काम केलं तर शेती अतिशय पैसा देणारी शेती आपल्या तालुक्यामध्ये आहे. सुपीकता अतिशय चांगली आहे. अजूनही तेवढ्या प्रमाणात आपल्या मातीचं डिटोरिएशन झालेलं नाही. आणि मार्केट जवळ असल्या कारणाने आपली आहे ती मार्केट जरी कॅप्चर करायचा प्रयत्न केला तरी चांगल्या प्रकारचे शेतकरी त्या ठिकाणी तयार होऊ पाहत आहेत. परंतु आज तरुणांचा कल ग्रामपंचायत मध्ये येणं, 3 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट घेणं, पंचायत समितीत येणं, 5-10 लाखाचं टेंडर मिळते का त्याचा विचार करणं आणि त्याकरता आपली एनर्जी वेस्ट करणं. पण तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी अशी त्याची अवस्था नाही. जे आहेत, जी क्षेत्र जवळ आहेत, ज्यांच्याकडे उपलब्ध स्रोत आहेत, त्यांनी जरी हे केलं किंवा कंत्राटी शेतीच्या माध्यमातून जरी विचार केला तरी चांगल्या प्रकारचे शेतकरी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या प्रकारचा शेतकरी निर्माण होऊन चांगल्या प्रकारचं उत्पादन काढून अर्थार्जन मिळू शकतो आणि या तालुक्याला चांगल्या प्रकारचा रोजगार मिळू शकतो. हा एक भाग. त्यातला दुसरा भाग की कोकण कड्याचा जर तुम्ही विचार केला, आज इतके काही सुंदर स्पॉट आहेत. शेतीच्याच माध्यमातून कृषीच्या पर्यटनाचा जर विचार केला तर कृषी पर्यटन ही संकल्पना या शहापूर तालुक्यात अतिशय प्रभावीपणे राबवू शकते. मला कळत नाही आमचे लोकप्रतिनिधी शहापूर तालुका, मुरबाड तालुका हा पर्यटनाचा तालुका व्हावा याकरता शासन पातळीवर का प्रयत्न करत नाहीत. तसा जर प्रयत्न झाला तर आज भातसाचं धरण आहे, छोटी धरणं आहेत की या छोट्या धरणाच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे हे उत्तम प्रकारचं पर्यटन क्षेत्र होऊ शकतं. अगदी भातसाचा जरी विचार केला तर वृंदावनच्या धर्तीवर भातसाचं टुरिझम डेव्हलप होऊ शकतं. अगदीच इथं तुमचं शेजारचं आवरं गाव आहे, दोन्ही बाजून पाण्याचे स्रोत आहेत. आजही तुम्ही आवरं गावामध्ये एंट्री मारली, आजूबाजूला फिरले, इतकं सुंदर वातावरण आहे. म्हणजे एक टुरिझम विलेज होऊ शकतात. बाकी तर निसर्गरम्य वातावरण पावसाळी क्षेत्रात असतंच, परंतु काही काही गावं अशी आहेत की ती चांगल्या पद्धतीनं इथं टुरिझमच्या याच्यामध्ये येऊ शकतात. फक्त मानसिकता आहे
की त्यांना त्या गावांना त्याच्यामध्ये उतरवणं. अगदी तुम्ही विचार केला, माळचं पठार असेल किंवा वेळोळीचं पठार असेल, हे सुद्धा दोन्ही पठार ट्रायबल टुरिझम खाली चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतात. आणि ती जर ट्रायबल टुरिझमच्या माध्यमातून जर डेव्हलप केली तर या ठिकाणच्या स्थलांतरित होणाऱ्याचा जो आदिवासींचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटू शकतो आणि चांगल्या प्रकारचा वर्ग त्या आदिवासी भागात येईल. तेव्हा माझ्या आदिवासींना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळू शकते आणि त्या प्रेरणेतून त्यांचा संपर्क कॉर्पोरेट सेक्टरचे आल्यामुळं त्यांच्या आर्थिकतेमध्ये बदल होऊ शकतो. फक्त गरज आहे चांगल्या मानसिकतेची, त्या मानसिकतेतून विजन ठेवून काम करण्याची. हे जेव्हा घडेल तेव्हा या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या शेतीला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या दृष्टीने काम करण्याची माझ्यासारख्याची निस्वार्थपणे तयारी आहे. परंतु मला स्वतःला कळत नाही की मी जेव्हापासून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर मी एक चांगल्या प्रकारचा क्लास 2 ऑफिसर होऊन माझं व्यक्तिगत जीवन खूप चांगल्या प्रकारचं मी करू शकलो असतो. परंतु माझ्या डोक्यात विचार आला, माझं कुटुंब मी उभं करू शकेल एक, परंतु मी जर इथे थांबलो तर माझ्या माध्यमातून मी हजारो कुटुंब उभी करू शकतो आणि त्याच्यात मी यशस्वी झालेला आहे. मी त्याची कधी जाहिरात करत नाही, मला ते बोललेलं आवडत नाही, कारण ते माझं कर्तव्य आहे की मी इथला भूमिपुत्र आहे आणि मी माझं जे शिक्षण घेतलंय त्या माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना व्हावा, त्याकरता मी आजपर्यंत प्रयत्न करत आहे, भविष्यातही प्रयत्न करत राहील. आणि माझा शेतकरी, भविष्यातला तरुण शेतकरी हा केवळ पारंपरिक शेतकरी न राहता तो सुटा बुटातला शेतकरी होऊन चांगल्या प्रकारचा अर्थार्जन करेल. हीच मानसिकता, हीच इच्छा आणि हेच विजन माझं या ठिकाणी आहे. निश्चितच शेती करू फायद्याची या दुसऱ्या प्रश्नामध्ये शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यामध्ये कृषी आणि कृषीपूरक उद्योग व्यवसायांसोबत कृषी पर्यटन केंद्र यांसारख्या विविध विषयांना मागल्या सरांनी स्पर्श केला. खरोखरच त्या मार्गावरती जर शेती केली तर निश्चितच या ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हा समृद्ध शेतकरी होईल, अगदी हायटेक शेतकरी होईल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. गरज आहे ती फक्त आपली मानसिकता बदलण्याची. सर, माझा आपल्याला तिसरा प्रश्न आहे. आज शेतकरी शेती करतोय, प्रचंड मेहनतही करतोय, परंतु जी विक्रीची व्यवस्था आहे या विक्री व्यवस्थेमध्ये आपला शेतकरी कुठेतरी कमी पडतोय. बरोबर आहे. तिथे त्याच्यामध्ये नैराश्य येत आहे. अगदी. तर उत्पादक ते ग्राहक ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना प्रॅक्टिकली शेतकरी राबवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय? कसं आहे की आज जर पाहिलं आपण शहापूर तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. जवळच कल्याण आहे, जवळच मुंबई एपीएमसीचं मार्केट आहे. परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्या दोन बाजू असतात. एक बाजू प्रोडक्शन आहे, दुसरी बाजू मार्केटिंग आहे. प्रोडक्शन सेक्टर वेगळं आहे, मार्केटिंग सेक्टर वेगळं आहे. जेव्हा माझ्या गावामध्ये माझ्या 100 एकरमध्ये शेती होत असेल आणि 100 शेतकरी जर तिथं उत्पादनात असतील तर किमान 10 माणसं माझ्या गावाची ही मार्केटिंगशी कनेक्टेड पाहिजेत की त्यांनी माझ्या शेतकरी पण जगला पाहिजे आणि त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा माल गेला पाहिजे. त्यातून त्याचं अर्थार्जन तो करू शकतो. आता जर तुम्ही पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की यातून मार्ग काढणं सोपं आहे. हे याकरता सोपं आहे, कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या अगोदर 1 वर्ष हा विचार करून मी बाजार समितीचा संचालक असताना मी तो विचार केला की बाजार समितीमध्ये 100 टन माल येतो, सर्व प्रकारचा माल येतो. इथला जो शेतमाल येतो त्याची भेंडी असेल, काकडी असेल, कारली असेल, शिराळी असेल, घोसाळी असेल, दुधी असेल, हा शेतमाल कांदा चांगल्या प्रकारचा इथे होतो, बटाटाही चांगल्या प्रकारचा होतो, फुलशेती चांगल्या प्रकारची होते, ढोबळी मिरची चांगल्या प्रकारची होते. म्हणजे आज रोजच्या जीवनात लोकांना आवडणाऱ्या ज्या भाज्या आहेत
त्या चांगल्या प्रकारे इथं होत आहे. माझ्या बदलापूर पासून तर अगदी मीरा भाईंदर पर्यंत जर विचार केला तरी ही जी शहर आहेत कल्याण, भिवंडी, तर या ठिकाणी फ्लॅट संस्कृती आहे आणि इथल्या माणसाला स्वच्छ, ताजा आणि सकस असा भाजीपाला जर त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो चांगल्या प्रकारचा पैसा देण्यास त्या ठिकाणी तयार आहे. स्वच्छ ताजं दूध त्याला मिळालं तरी तो चांगल्या प्रकारचा पैसा द्यायला तयार आहे. स्वच्छ अगदी ताजी फुलं त्याला मिळाली तर त्या फुलांसाठी सुद्धा तो पैसा द्यायला तयार आहे. पण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बाजार समितीच्या माध्यमातून मी एक संकल्पना आणली होती, महाकृषी ई सेवा केंद्र. आता महाकृषी ई सेवा केंद्राची संकल्पना जी अशी होती की बाजार समितीच्या ठिकाणी एक विधान भवनाच्या आकाराची एक इमारत उभी करायची. 40 त्या ठिकाणी लॅपटॉप असतील, त्या लॅपटॉपवर 40 डीटीपी ऑपरेटर काम करतील आणि डीटीपी ऑपरेटरने काम केल्यानंतर शरदजी फरडे यांच्या क्षेत्रामध्ये कुठल्या दिवशी काय लावलंय त्याची सतत बदलणारी लँड टू स्काय आणि बॉर्न टू डेथ सतत बदलणारी माहिती त्याच्यात इनकॉर्पोरेट करायची. आणि मुंबई ठाणे या कॉर्पोरेट सेक्टरची ही जी माहिती आहे केवळ इथली, मी तर जगाशी जोडायला तयार आहे, परंतु माझं मार्केट इथं जे उपलब्ध आहे त्याच्याशी ती जोडून द्यायची. म्हणजे तिथल्या मुंबईतल्या किंवा ठाण्यातल्या किंवा कल्याणच्या, भिवंडीच्या किंवा बदलापूरच्या किंवा मीरा भाईंदरच्या किंवा नवी मुंबईच्या माणसाला कळेल की शरदजी फरडे यांच्या शेतामध्ये 17 नोव्हेंबरला अमुक अमुक पिकाची लागवड झालेली आहे, चांगल्या प्रकारचं पीक त्यांचं या दिवशी, त्यावेळेस तो माणूस तिथून संपर्क करून मला हे उत्पादन तुमचं हवं आहे, तो व्यापारी सांगू शकतो की मला हे तुमचं उत्पादन हवं आहे. म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार होणं या दृष्टीने आम्ही विचार करतो. आणि हा स्वच्छ, ताजा, सकस तयार झालेला माल त्याच्या शेतापर्यंत गेला तर शेतकऱ्यालाही चांगला भाव मिळेल आणि ग्राहकाला सुद्धा स्वच्छ, ताजा, सकस असा भाजीपाला त्या ठिकाणी, पोषक असा भाजीपाला त्या ठिकाणी त्याला मिळेल. म्हणजे ग्राहकही खुश राहील, शेतकरी खुश राहील. याचं उदाहरण तुम्हाला साधं सोपं सांगतो की अल्ल्यानी गावामध्ये कडवा वाळ मोठ्या प्रमाणात व्हायचा. कडवा वाळ झाल्यानंतर तो कडवा वाळ विक्री कुठे करायचा हा प्रश्न होता. मग काय, या नातेवाईकाला एक पायली दे, त्या नातेवाईकाला 2 पायली दे, असं स्वयंपूर्ण व्यवस्थेतून हे सगळं चालायचं. पण ज्या दिवशी अल्ल्यानीचा कडवा वाल हा मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी माहीत झाला, आता मुंबई ठाण्यातली लोक वाल घेण्यासाठी अल्ल्यानी या ठिकाणी येतात आणि त्यांना लागणारा कडवा वाल, अतिशय टेस्टी वाल त्या ठिकाणी घेऊन जातात. चांगल्या प्रकारचा मूग ते घेऊन जातात. म्हणजे हा माल जो आहे कमीत कमी खताचा, स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचा माल लोकांना मिळतो म्हणून लोक तिथपर्यंत येतात. ज्या वेळेस अशा प्रकारचा भाजीपाला इथून मिळतो त्यावेळेस त्या सोसायट्या विचार करतील आणि त्या सोसायट्यांनी जरी 100 चौरस फुटाची जागा त्या ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी फोल्डेड असा स्टॉल जरी बनवला आणि त्या स्टॉलमध्ये हा शेतमाल जरी तिथं नेऊन सोडला तरी तिथला जो ग्राहक आहे तो त्या ठिकाणी येऊन तो माल घेऊन जाऊ शकतो, शेतकऱ्यालाही चांगला पैसा मिळू शकतो. पण ही बाब जी आहे त्याच्यामधला दुवा जी बाजार समिती आहे त्यांनी पुढाकार घेऊन ती बाब शेतकऱ्याचा फायदा आणि गिरायकाला सुद्धा स्वच्छता सकस माल या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. बाजार समिती करत नसेल तर तुमच्या आमच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा उद्योग जरी पुढे केला तरी चांगल्या प्रकारचं अर्थार्जन यातून निर्माण होऊ शकतं. इथल्या शेतकऱ्याला जी पाहिजे ती मार्केट त्या ठिकाणी मिळू शकते. त्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या एफपीसीच्या माध्यमातून पण करू शकता, व्यक्तिगत तुमचं युनिट तयार करून सुद्धा करू शकता. परंतु हे 1-2 व्यक्तीचं काम नाही. यासाठी व्हिजन असणारी, कष्ट घेणारी, वेळ देणारी आणि डिव्होटेड अशी माणसं असणं गरजेचं. कमी कालावधीमध्ये असा व्यवसाय करणारी माणसं सहजगत्या चांगल्या प्रकारचा
उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते. याचं सोपं उदाहरण तुम्हाला एक सांगतो की भेंडी लागवड केलेला एक शेतकरी होता माझा असनोलीचा. त्यावेळेस भेंडी 3 रुपयात मिळायची. माझं नुकतंच लग्न झालं. मी त्याला सांगितलं ठीक आहे, तुला 3 रुपयात भेंडी परवडत नाही ना, किती भेंडी निघते? 80 किलो. ठीक आहे, माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी त्याला सांगितलं की तू डोंबिवलीला अशाच्या ठिकाणी तुझी ती भेंडी घेऊन जा, अशाच्या ठिकाणी कोपऱ्यावर बस. 3 रुपयात इथं जाणारी भेंडी तिथं गेल्यानंतर 20 रुपये किलो विकली गेली. 80 किलो भेंडीतून त्याला 1600 रुपये त्या काळात मिळाले. म्हणजे आता म्हणजे विचार केला तर 1600 रुपये मिळाल्यामुळं तो खुश झाला. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आज त्याच शेतकऱ्याने भेंडीच्या माध्यमातून वेगळं पीक घेतलं, काकडी घेतली, आंबा लागवड केली, आंब्याच्या माध्यमातून आंतरपीक म्हणून पपई लागवड केली, पपई लागवड स्वतःची नर्सरी उभी केली. स्वतःच्या नर्सरीच्या माध्यमातून आता त्याने चांगल्या प्रकारचा स्वतःचा किमान 1 कोटीचा बंगला, सुसज्ज असा बंगला बांधला. स्टेप बाय स्टेप अर्थकारण करत गेला. मार्केट कुठे मिळते, योग्य पैसा कसा मिळू शकतो याचं नियोजन केलं, कुठलं पीक लावलं गेलं पाहिजे त्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनातून तो शेतकरी घडला. अशा आदर्श शेतकऱ्याच्या मुलाखती सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करून लोकांपर्यंत शेतीच्या माध्यमातून सुद्धा सक्षम होता येतं हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने, कारण सीइंग इज बिलिव्हिंग. जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू शकत नाही. जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली तुम्ही पाहाल तेव्हा विश्वास ठेवाल. आणि तुम्हाला स्वतःला आवड असल्या कारणाने तुम्ही प्रॅक्टिकली ते केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ज्याला पुढे कराल तो विश्वास ठेवून ते कार्य पुढे पूर्णत्वाला घेऊ शकतो. ही एक इथल्या तरुणांना मिळणारी चालना आहे. एक मार्केट डेव्हलपमेंटचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जाऊ शकतो. निश्चितच शेती करू फायद्याची या पहिल्या मुलाखतीमध्ये कृषी तज्ञ प्राचार्य डॉक्टर प्रकाशजी भंगरज सर यांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थान, इथली भौगोलिक वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती कशी केली पाहिजे, याचबरोबर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती उपाययोजना केली पाहिजे आणि या पलीकडं शेतकऱ्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था कशा पद्धतीने डेव्हलप केली पाहिजे, अशा मुख्य विषयांना प्राचार्य डॉक्टर प्रकाशजी भंगरज सर यांनी मशाल न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. या पुढील भागामध्ये प्रत्येक वाहनावरती आपण स्वतंत्र असा एपिसोड चालू, त्याच्यामध्ये फुलशेती असेल, कृषीपूरक उद्योग व्यवसाय असतील. जसं सरांनी सांगितलं जे शेतकरी प्रत्यक्ष आयडॉल ठरलेले आहेत, जे इतरांना प्रेरणादायी ठरतील, असे शेतकरी सुद्धा मशालच्या व्यासपीठावर येतील आणि निश्चितच त्यांचा अनुभव कथन करतील. या माध्यमातून अनेक शेतकरी यांना योग्य दिशा भेटेल असा आम्ही आशावाद व्यक्त करतोय. आणि सर, आपण आज मशाल स्टुडिओमध्ये आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. शेती करू फायद्याची कृषी व कृषीपूरक उद्योग व्यवसायांसाठी मार्गदर्शनपर मुलाखत. मार्गदर्शक सहभाग कृषी तज्ञ डॉक्टर प्राचार्य प्रकाशजी भांगरत, निवेदक कृषी उद्योजक शरद फरडे. या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता सुख समृद्धी नर्सरी, शहापूर. शेती करू फायद्याची.